एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी प्रथा परंपरेनुसार हिरेआबू वाड्यात मंगलमय वातावरणात गौरी पूजन करण्यात आलं। सोलापूर शहर परिसरात मंगळवारी 29 जुलै रोजी नागपंचमी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। प्रथा परंपरेनुसार नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी 30 जुलै रोजी सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी हिरेआबू यांच्या वाड्यात मंगलमय वातावरणात गौरी पूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नागपंचमी दिनी माहेरी आलेल्या गौरीचं हिरेआबू परिवाराच्या वतीनं उत्साहात आणि मनोभावे स्वागत करण्यात आलं। दरम्यान बुधवारी दुपारी 11:30 वाजता हिरेआबू परिवारातील सदस्यासह भक्तगणाच्या प्रमुख उपस्थित संध्या हिरेआबू यांनी गौरीचं विधिवत पूजन केलं। वेदमूर्ती डॉक्टर शिवयोगी शास्त्री होळीमठ यांनी पौरोहित्य केलं। यावेळी राजेस्वामी, सतीस्वामी, इरण्णस्वामी यांची उपस्थिती होती। विधिवत अशा पूजनानंतर मनोभावी आरती करण्यात आली। आरतीनंतर गौरीस नैवेद्य दाखवण्यात आलं। यावेळी संजय हिरेआबू, विकास हिरेआबू, जगदीश हिरेआबू, सागर हिरेआबू, सूरज हिरेआबू, सर्वेश हिरेआबू, ओंकार हिरेआबू, यश हिरेआबू, सोमन हिरेआबू, विभावरी हिरेआबू, सोनाली हिरेआबू, स्नेहल हिरेआबू, श्वेता हिरेआबू, सुप्रिया हिरेआबू यांच्यासह सोमनाथ मेंगाने, संदेश भोगडे, प्रशांत धुमाळ, गंगाधर कल्याणकर, सोमनाथ मेंढके, राजू वाले, जयेश अंबलगी, विजयकुमार भोगडे आणि अन्य भक्तगणाची उपस्थिती होती। दरम्यान शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याच्या मानकऱ्यासह विधिवत क्षेत्रातील मान्यवरांनी, नंदीध्वजधारक आणि भक्तगणांनी हिरेआबू वाड्यात जाऊन गौरीचं मनोभावी दर्शन घेऊन सर्वांच्या सुखशांती, समृद्धी तसंच सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली। यावेळी भक्तगणांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला। असंख्य भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। श्री शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेआबू यांनी गौरी पूजनाविषयी अधिक माहिती देताना एक वर्षापासून हिरेआबू वाड्यात गौरीचा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम होत असतो। त्याची प्रथा अशी आहे की नागपंचमीला पार्वतीला घरी माहेरी बोलून घेतो। तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज गोड जेवण घालून संध्याकाळी पुन्हा सासरी पाठवून देतो आणि जर मंगळवार आणि शुक्रवार असेल तर रात्री 12च्या पुढे ही प्रथा गेल्या 1000 वर्षापासून या वाड्यात पूजा झाल्यानंतर या वाड्यामध्ये सर्व भक्तांना महाप्रसाद होतो।